श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरा पौर्णिमा दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान करावे. तसेच त्रिपुरा राक्षसाचा प्रतीक म्हणून 750 त्रिपुरारी मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवाचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो. त्रिपुर पौर्णिमाचे महत्त्व, महात्म्य, शिवपूजनाचा तसेच त्रिपुर वातेचा हवनाचा मुहूर्त, त्रिपुर वात कशी लावावी, कोणते मंत्र म्हणावे, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे, परंतु त्रिपुरारी पौर्णिमा पूजन असतं. शिवपूजन असेल किंवा त्रिपुर वात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवात लावायची आहे, म्हणजे प्रदोष काळात. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवार त्रिपुरवातीचे हवन करायचं जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरातील हवन करावं. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेनंतर देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातीचं हवन अवश्य करावं. हवन करताना मंत्र साधना महत्त्वाचे असते, त्यामुळे जरी उशिरा आपल्याला उपलब्ध झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना पण अवश्य करावं. या ज्या त्रिपुरवाती आहेत, या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून यांचा हवन या दिवशी केले जातात. त्रिपुरवाती आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. 750 वाती असतात. बाजारात उपलब्ध नाही झाल्या तर आपण या वाती घरी देखील बनवू शकतो. फक्त कापूस आणावा आणि ही वात आपल्या घरीच बनवून शकता. समजा एखाद्या वातीचं उपलब्ध झाल्या नसतील, त्यांनी काय करावं? मंत्रोक्त हवन शुद्ध तुपात आहुती द्या, तरीसुद्धा ती अत्यंत फलदायी ठरेल. हवन कसं करायचं ते आपण बघू. या दिवशी आपल्याला भगवान शिवाचं पूजन करायचं आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ही पूजा संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्या ज्या 750 वाती असतात त्या वाती प्रथम शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्यांचं हवन चांगलं होतं. व ती भिजत ठेवून मग आपल्या पूजेला सुरुवात करायची, म्हणजे आपली पूजा होईपर्यंत या वाती चांगल्या भिजतील आणि त्यांचा हवन चांगल्या रीतीने होईल. संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर गणेश पूजन करायचं. सर्वप्रथम तांबण्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी, तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने जसं तुम्हाला जमेल तसं स्नान घालावं, अभिषेक करावा. देवघरावर एखादा पाट ठेवावा, चौरंग ठेवावा, त्यावर शुभ्र वस्त्र जे भगवान शिवांना प्रिय आहे ते वस्त्र अंतरावे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर आपल्या घरात शिवलिंग असेल तर ते ताम्हणात घ्यायचं. त्यांच्यावर शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि ताम्हणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने अभिषेक घाला. पॅकेटचं किंवा उकळलेलं गार दूध घेऊ नका, कच्चं दूध घ्या. ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीने चमचाभर पळीभर पाणी टाकून भगवान शिवांच्या पिंडीला अभिषेक करा. बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र अवश्य वाहा, फुले वाहा, पांढरी फुलं वाहा. भगवान शिवाच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळाला लावावं. अशा रीतीने प्रदोष काळात भगवान शंकरांची प्रथम अभिषेक करून पूजा करायची. त्यानंतर हवन कसे करायचे ते सांगते. अभिषेक केल्यानंतर आपण आता हवन करणार आहोत. हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल? आपल्याला लागेल हवनकुंड मातीचाही चालेल. त्यानंतर 750 त्रिपुरवाती घ्याव्यात. प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असाल शक्यतो पूर्व बाजूला आपल्या घरातील पूर्व दिशेला हवनकुंड स्थापित करावं. त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षदा फुलं वाहायची. ओम श्री वात्सुपुरुषाय नमः
हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा. हवनकुंड त्या ठिकाणी ठेवायचं. हवनकुंडाची देखील हळद, अक्षता, फूल वाहून पूजा करायची. आता आपण पूजा सुरू करण्याच्या अगोदर ज्या त्रिपुरवाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्यावा आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून घ्यावा. जर हवनकुंड नसेल तर मोठ्या आकाराचा तुम्ही दिवाही घेऊ शकता. कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरवातीत प्रज्वलित करायच्या. या त्रिपुरवाती का जाळतो आपण? तर त्रिपुरवाती त्या त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून त्यांचा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केले जाते. कारण या दिवशी भगवान शिवानं त्रिपुर या दैत्याचा वध केला होता. आता त्रिपुर दैत्याची कथा पण सांगते. त्रिपुर दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली होती. त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्यांच्या या आराधनेत विघ्न आणण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु ते व्यर्थ गेले. ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तेव्हा त्रिपुरानं मला अमरत्व प्राप्त व्हावं असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवाचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले, स्तुती गायली, दीपोत्सव साजरा केला, ज्यालाच देव दीपावली असे देखील म्हणतात. देवांप्रमाणे आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याची समस्या यांचे निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा अशा पद्धतीने हवन नक्की करा. आता सांगते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मंत्र साधना काय करायची आहे. म्हणजेच हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्राचं पठण करून हवन करायचं आहे. ते मंत्र स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे 21 वेळा. स्वामींचा मंत्र म्हणून स्वाहाकार करायचा. स्वाहा म्हणताना तुपाची आहुती द्यायची. या मंत्राचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा आहुती देऊ शकता. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युवर मोक्षी यमामृताम नमः स्वाहा. या मंत्राची देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची. असा आपल्याला 11 वेळा या मंत्राची आहुती द्यायची असते. त्रिपुरारी मंत्र ओम श्री त्रिपुरांतकाय नमः. पुन्हा एकदा सांगते ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. त्रिपुरारी मंत्र स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची. असं आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करून हवन करायचं आहे. अशा या 3ही मंत्राचं आपण मंत्रोक्त हवन करावं. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेच्या नवारणव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र, कुठलाही मंत्र म्हणून हे हवन आपण सुरू करू शकतो. पण लक्षात घ्या, शुद्ध तुपाची आहुती देऊन आपल्याला हवन करायचं आहे. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते आणि मग आपल्या सर्व ज्या समस्या असतात त्यांचं आपोआपच निवारण होतं. हवन झाल्यानंतर हवनकुंड तसा शांत होऊ द्यायचा. शांत झाल्यानंतर हवनाची जी राख असते ती राख आपल्या घरात आजूबाजूला टाकायची आणि ते राख आहे त्यातील भस्म भगवान शंकरांना म्हणजे शिवलिंगावर लावावं. थोडंसं फोटो असेल तर फोटोला लावा. पूजेमध्ये आपण शिवलिंग मांडलेलं असतं. त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवून घेतली तरी चालेल. फूल असतील, बाकीचे निर्माल्य असेल त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी आपण त्रिपुरा राक्षसाचा प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हा पण आवश्यक करावे. भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, आपल्या सर्व समस्या निवारण व्हावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी